जितेंद्र तुंबडा हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती हायवे एंडने सुरुवात करेल हा गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता जितेंद्र तुंबडा हा गोलंदाज सज्ज झालेला आहे. त्याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर बॅटर सूरज भोवर आणि जगदीश खरपुडे हे दोन बॅटर सज्ज झालेले आहेत. फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल बॅटर जगदीश खरपुडे, त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज भोवर. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस, पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. सामन्याला सुरुवात. गोलंदाज जितेंद्र, षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चेंडूला फोर्स केला, चेंडू जाईल इनफिल्डच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट, 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाचा अतिशय चांगला फटका या ठिकाणी सजवला होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं ऑफसाईडला. आणि 3 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. आणि या 3 धावाने अकाउंट मात्र ओपन झालेला आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाचा. आता मात्र डावखुरा हाताचा फलंदाज बॅटर आपण पाहतोय सूरज भोवर. स्ट्राईक एंडला असेल सूरज भोवर आणि जगदीश खरपुडे हे 2 फलंदाज आपण पाहतोय पालनापाडा संघाच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. गोलंदाज जितेंद्र तयार. एक अनुभवी गोलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज आहे. नागले संघाकडून भरपूर स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली प्रकारची गोलंदाजी केलेली आहे. आता पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र चेंडूला कट केलाय, चेंडू जाईल फायनलच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल फायनलच्या दिशेने. अंतिम क्षणामध्ये चेंडू स्टॉप केलेला आहे. चेंडू बॅटला लागून या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू निघून गेला होता. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. 3 धावाने धावफलक 6च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाची झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये नक्कीच जर पाहिलं तर 6 धावा या प्राप्त केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. अतिशय सेन्सिबल फटकेबाजी, अतिशय चांगली फलंदाजी होताना दिसते आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल इनटू द गॅप. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला बॅटर आपण जर पाहिलं तर जगदीश याने. चेंडूला पाठवतं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु चेंडू पडला तर थोडंसं बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज जितेंद्र तुंबडा यांच्या माध्यमातून केला जातोय, परंतु आपण जर पाहिलं तर फलंदाजी तितक्याच चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाची. आता मात्र षटकातील पुढील बॉल. यावेळेस चांगला फटका, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फलंदाजी होताना दिसतोय आपण जर पाहिलं तर जगदीशच्या माध्यमातून. एक चांगला बॅटर आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचा. धावसंख्या आपण जर पाहिली तर 14 धावा लागले गेले धावफलकावरती. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला फोर्स केलाय, चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हे देवदीप्यमान आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस चालू आहे. गोलंदाज करण तुंबडा. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावर 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी या ठिकाणी होताना दिसते पालनापडा संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू आता मात्र चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर बॅटिंग या ठिकाणी होताना दिसतंय. आपण बॅटर जर पाहिले तर जगदीश खरपुडे आणि सूरज भोबर हे दोन बॅटर आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने अतिशय चांगली बॅटिंग होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज करण तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र शॉर्ट पेच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण जर पाहिले तर साई आधार नागले संघाच्या माध्यमातून खराब गोलंदाजी होताना दिसते. प्रॅक्टिसचा अभाव सुद्धा दिसत आहे त्यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. करण तुंबडा हा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळतोय. 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अतिशय खराब गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते करण याच्या माध्यमातून. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल. शॉर्ट पेच चेंडूला पुन्हा एकदा हुक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग च्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग, फेकी होईल तोपर्यंत याचा 2 धावा मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 2 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 30 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय सुंदर बॅटिंग होताना आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून. एका बाजूला जगदीश, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटर आपण पाहतोय सूरज. आता मात्र ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडूला टोलावलाय. चेंडू जाईल अलॉंग दी कार्पेट. मिडऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू फील्ड होईल, फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी, अतिशय चांगलं तंत्रशुद्ध बॅटिंग होताना दिसते. आपण बॅटर जर पाहिलं तर जगदीश आणि सूरज याच्या माध्यमातून 1 शॉटचा इशारा आलेला आहे. पंचांचा एकच धाव मिळेल या फटक्यावरती. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 1 फॉर दी ओव्हर ची ताकीद वॉर्निंग दिली जाईल पंचाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज करण तुंबडा. षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर दी विकेटने. आता मात्र नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. अवाक्याच्या भरपूर उंच चेंडू उडाला होता. आता मात्र रनआउटची संधी मात्र आहे, परंतु संधी मात्र चुकली गेलेली आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज करण तुंबडा आणि ते पंचांनी पाहिलेला आहे आणि नो बॉलचा इशारा सुद्धा घोषित केलेला आहे. अतिशय खराब गोलंदाजी करण याच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. फलंदाज देखील बाद होईल. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिला गडी बाद झालेला आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचा. जगदीश हा बाद झाल्यानंतर आता मात्र मंगेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडला असेल. आता मात्र शॉर्ट पेच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजे. तर मंगेश या बॅटरने 4 धावाने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या झाले धावफलकावर आपण जर पाहिले तर 38 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्येचा पाऊस या ठिकाणी पाळला जातोय. षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाज करण तुंबडे याला पण पाहतोय. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालेलं आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट. षटक संपलेलं आहे. दुसरं धावसंख्या धावफलकावर झालेली आहे. आपण जर पाहिलं तर 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून होताना दिसते. जगदीश बाद झाल्यानंतर आपण जर पाहिलं तर सूरज आणि मंगेश हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय त्यांच्या माध्यमातून. भरपूर धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 40 धावा झालेल्या आहेत एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता पाहायचं आहे उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारे धावा बनवतील हे 2 बॅटर आपण पाहतोय. मंगेश जाबर आणि सूरज भोवर हे 2 बॅटर आहेत जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाचे. पाहायचं आहे या 2 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतील. कमलाकर जाधव नावाचा गोलंदाज साई स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. कमलाकर जाधव हा गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय सूरज. डावखुरा हाताचा फलंदाज आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. चांगल्या फॉर्म मध्ये तो आहे. डावखुरा हाताचा बॅटर आपण पाहतोय सूरज भोवर. आता मात्र पहिलाच बॉल. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय चांगली सुरुवात झालेली आहे कमलाकर या गोलंदाजाची. चेंडू टाकतोय निर्धाव. हलकीशी फ्लाईट दिली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर सूरज याचा, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. गोलंदाज कमलाकर तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र खराब फटका. खराब शॉट सिलेक्शन. थोडासा डबल माइंडमध्ये या ठिकाणी अडकला जातोय बॅटर सूरज भोवर. अतिशय चांगली गोलंदाजी. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे नागले संघाच्या माध्यमातून या षटकामध्ये. कमलाकर जाधव हा गोलंदाज षटक क्रमांक 3 तो हाताळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. लागोपाठ 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेले आहेत. आता मात्र षटकातील 3रा चेंडू असेल. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने आता मात्र धावफलक पुढे सरकले जाईल. 41 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय मंगेश जाबर याला. मंगेश याला आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 50 ते 60 किंवा 70च्या पलीकडे धावसंख्या तर उभारली. एक टफ फाईट टोटल म्हणता येईल. स्ट्राईक एंडला बॅटर मंगेश जाबर. कमलाकर नेक्स्ट बॉल. आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिले 2 षटक भरपूर धावा खर्च केल्या होत्या नागले संघाने, परंतु आता मात्र जर पाहिलं तर कुठे ना कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय साई स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. गोलंदाज कमलाकर जाधव याला आपण पाहतोय ज्या प्रकारची तो गोलंदाजी हाताळतोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. कमलाकर आपण जर पाहिलं तर नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे या संघाचा. आता मात्र त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला परत आणण्याचं काम तो करतो या मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर देवानंद खरपुडे मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले देवानंद खरपुडे हा बॅटर आपण पाहतोय. नक्कीच तो चांगला बॅटर आहे, परंतु चांगला धावा या बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण जर पाहिलं तर नागले संघ एक चांगला संघ सुद्धा आहे. त्याच्या विरोधात एक चांगली बॅटिंग करावी लागेल. देवानंद आणि तसेच आपण पाहिलं तर सूरज या 2 फलंदाजांना. गोलंदाज कमलाकर. षटकातील पुढील चेंडू असेल. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू असेल.
राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय डावखुर हाताचा देवानंद खरपुडे हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगल्या लेनमध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज कमलाकर जाधव. याला आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरा तो हाताळतोय. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते या मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा चेंडू असेल. आता मात्र LBWची अपील आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावर 41 धावा लागल्या गेलेल्या आहेत. तिसरा षटक हाताळला होता गोलंदाज कमलाकर याने. त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली होती. 2 विकेट त्याने प्राप्त केले होते. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली आहे या तिसऱ्या षटकामध्ये. आता पाहायचं आहे अंतिम षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज. शैलेश सावर हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आणि न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये विजय. शैलेश हा बॅटर असेल. विजय तुंबडा हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला आहे. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती. धावसंख्या 41 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर सूरज. आता मात्र पहिलाच बॉल शॉर्ट पूल केलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेग चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या झालेल्या धावफलकावर एकंदरीत 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा खर्च होते गोलंदाज विजय तुंबडा. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला शॉर्ट आर्म पुल करतोय बॅटर आपण पाहतोय सूरज भवर. स्ट्राईक एंडला आहे. भरपूर चांगली बॅटिंग होताना दिसते त्याच्या माध्यमातून. चांगल्या फॉर्ममध्ये तो आहे. डावखुर हाताचा फलंदाज आपण पाहतोय सूरज याला. तो मात्र स्ट्राईक एंडला आहे आणि चांगली बॅटिंग करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगली बॅटिंग चौकारांचा पाऊस पडताना दिसतोय. हा बॅटर सूरज भोवर स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या माध्यमातून जर पाहिलं त्याचा जर विचार केला तर नक्कीच भरपूर धावा त्याने बनवलेल्या आहेत. पुढील बॉल. आता मात्र चांगला फटका. चेंडू वाय हवेमध्ये. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी दिला जातोय नागले संघाच्या माध्यमातून. आणि 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक 50 धावा झाल्या आहेत. धावसंख्या 50. संघाचं अर्धशतक मात्र कंप्लीट झालेलं आहे. अतिशय चांगली बॅटिंग सूरज भवर याच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर भरपूर धावा त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. गोलंदाज विजय तुंबडा 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 9 धावा तो खर्च करतोय. आता पाहायचं आहे अंतिम 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडूला पूल केलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चांगला झेल फलंदाज होईल बा तो म्हणजे शैलेश. बॅक टू द पवेलियन गॉन. माझे मैत्रीण तुला काय झाला सांग मला तुला काय झाला.
धन्यवाद डीजे. तर आणखीन एक बॅटर बाद झालेला आहे. शैलेश सावर 0वरती बाद होऊन तंबूत परतोय. शॉटम बोल करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर एनर्जी थोडीशी कमी पडली गेली त्याच्या माध्यमातून आणि तो झेल देऊन मात्र तंबूत परतोय. त्याच्या जागेवरती न्यू बॅटर चंदर सावर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज विजय तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अवांतर मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने धावफलक 51 धावा लागल्या गेलेल्या आहेत धावफलकावरती. धावसंख्या 51 झालेल्या आहेत. गोलंदाज विजय तोमडा याला पण पाहतोय. अंतिम षटक हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र ओव्हरपिच चेंडू अपील आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. पालनापाडा संघाच्या माध्यमातून नितीन भोवीर हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज विजय तुमडा अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आता मात्र उर्वरित 3 चेंडूमध्ये होताना दिसतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावसंख्या 51 धावा लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. आता मात्र खेळायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु चेंडूपणात थोडंसं बाहेर वळतोय. षटक संपलेलं आहे 4थं. धावसंख्या धावफलकावर 51 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि 52 धावांचं टार्गेट, 52 धावांचं आव्हान या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाने. आणि पाहिजे त्या धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल साई आधार स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स पोमण जो आयोजक संघ आहे त्याच्या विरोधात आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचं आहे टॉस करण्याकरता आपल्या टॉस बॉक्समध्ये. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल आपला कर्णधार आपण पाठवून द्यायचं आहे. पालखी निघाली मानाची शिरली गावाला. 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 दर्शनाची ओढ साई लागली मनाला. लागली मनाला साई लागली मनाला. लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला. तुझ्यार भेटीला साई तुझ्यार भेटीला. तुझ्या दर्शनाची ओढ साई लागली मनाला. लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला. तुझ्या दर्शनाची साई भूक
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमण आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि जे प्रेक्षक VTCL लाईव्ह अर्थात DBN लाईव्ह द्वारे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात जितेंद्र तुंबडा, अजय कोदे हे दोन बॅटर दाखल झालेले मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय जितेंद्र तुंबडा याला स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज पांडुरंग सावर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता. आता मात्र यावेळेस जर पाहिलं तर डेफिनेटली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडत थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ यष्टांच्या वर ट्रॅव्हल होतोय. चांगली सुरुवात झालेली आहे. गोलंदाज पांडुरंगाच्या माध्यमातून एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला विनंती असेल प्लीज आपला कर्णधार जर आला असेल तर पाठवून द्यायचा आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. पुढील बॉल आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल शॉट फायनलच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. साईद आयात आधार सपोर्ट नागले संघाचं एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे. बॅटर जितेंद्र याचं, जितेंद्र आणि अजय दोन बॅटर पण पाहतोय नागले संघाच्या माध्यमातून. त्यानंतर पांडुरंग सावर हा गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. पहिले दोन चेंडूमध्ये एक चांगला गोलंदाज आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाच्या माध्यमातून डेफिनेटली भरपूर चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याची झालेली आहे. आता पाहायचं आहे या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाला प्लीज विनंती करतोय आपण आपला कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. टॉस करण्याकरता भरपूर उशीर झालेला आहे, तर विनंती असेल घाई करा, स्पीडअप करा आणि आम्हाला सहकार्य करा अशी विनंती असेल. गोलंदाज पांडुरंग तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. स्ट्राईक एंडला अजय याला आपण पाहतोय. डावकुराताचा फलंदाज आहे. डावकुराताचा फलंदाज आपण पाहतोय अजय याला. पाहिजे आहे कशा प्रकारची बॅटिंग करेल हा फलंदाज. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला झेल फलंदाज होईल बा तो म्हणजे अजय. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगली सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाच्या माध्यमातून झालेली आहे. गोलंदाज पांडुरंग सावर याला आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. नुकताच बाद होणारा फलंदाज अजय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर थोडीशी एनर्जी कमी पडली. लॉंग ऑनला एक चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगला झेल मात्र टिपला गेला त्याच्या लॉंग ऑनला. बॅटर शेखर तुंबडा नवीन बॅटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. शेखर आणि जितेंद्र या दोन फलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर भरपूर धावा या बनवायच्या आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाज पांडुरंग सावर षटकातील चौथा चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, चांगला बॅकअप. जास्त काही मिळणार नाहीये, एकच धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना. एका धावाने धाव फलक पुढे सरकलं जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता आपण लगेचच टॉस करणार आहोत. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पोमण. पांडुरंग तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. डाऊन द लेग साईड चेंडूची हाताळणी करतो. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 3 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. पांडुरंग याला पण पाहतोय षटक क्रमांक तो पहिला हाताळतोय. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे पालनापडा संघाचा. आता मात्र
षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला हुक केला, चेंडू जाईल विषयमध्ये. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला झेल, फलंदाज होईल बाद तो म्हणजे जितेंद्र. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. मी तर वाढगो ना तुम्ही बांडगे, आम्हा पै आहे ना पावर, पण हारी पाहिजे. धन्यवाद डीजे. तर आता आपण टॉस करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स पोमण वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या दोन संघाच्या दरम्यान टॉस मात्र केला जाईल आपल्या टॉस बॉक्स मध्ये. चेतन गोवारी याच्या माध्यमातून टॉस केला जाईल. आयोजक आहेत सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाने टॉस मात्र जिंकलेला आहे आणि निर्णय काय असेल, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्याकरता आमंत्रण दिलेलं आहे गावदेवी स्पोर्ट्स पोमण या संघाला. आता मात्र पुढील बॉल, चेंडू जाईल मात्र निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी झालेली आहे. गोलंदाज आपण जर पाहिलं तर पांडुरंग याच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजांना मोठे फटके त्यांनी मारून दिले नाहीत. चांगली सेन्सिबल सुरुवात मात्र त्यांनी करून दिलेली आहे आपल्या संघाकरता. आता पाहायचं आहे उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा वर्सेस साई आधार नागले या दोन संघाच्या दरम्यान पहिला मॅच चालू आहे. या मैदानाच्या आतमध्ये एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स पोमण यांनी आयोजित केलेली स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आकाश स्मृती चषक आपण पाहतोय. गोलंदाज सूरज भोवर, पहिलाच बॉल. आता मात्र चेंडू बॅटोम एजला लागून चेंडू सरळ निघून जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. सूरज भोवर हा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू तो हाताळतोय. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव त्याने मात्र खर्च केलेली आहे. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र फुल टॉस बॉल, चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय बॅटर आपण पाहतोय. करण आहे स्ट्राईक एंडला, त्याच्या माध्यमातून एक चांगला फटका आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये त्याने एक्झिक्यूट केलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र कुठे ना कुठे धावसंख्येचा वेग मात्र वाढवावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये भरपूर कमी पडताना दिसतोय साई आधार स्पोर्ट्स नागले हा संघ. सूरज षटकातील तिसरा चेंडू असेल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू बॅटची एज लागून सरळ विकेट किपर आपण जर पाहिलं तर चुकी करतोय. देवानंद आहे विकेटच्या मागे. खराब यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून झालेले आहे आणि झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, अगर छोडोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच हा क्रिकेटचा कानमंत्र आहे. त्यालाच अद्यावत करून नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे, परंतु झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. देवानंद याच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू आहे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाचा. आता मात्र तो झेल ड्रॉप करतोय. गोलंदाज सूरज षटकातील पुढे चेंडू असेल लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला शॉर्ट आर्म पुल करतो, चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, त्याचाच फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 12 धावा 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त. या दुसऱ्या इनिंगमध्ये षटक क्रमांक दुसरं चालू आहे. षटकातील 5वा चेंडू असेल.
आता मात्र चांगला फटका ओव्हर पिच चेंडू, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर कॅच. आणखीन एक फलंदाज बाद होईल. आता गोलीस कुठं होतीस? धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगला क्षेत्ररक्षण लॉंगॉनला झालेलं आहे या बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून. आणखी एक बॅटर बाद झालेला आहे. न्यू बॅटर अभिजित डवला हा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज सूरज तयार. षटकातील शेवटचा चेंडू असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. लेग बाईचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 14 धावा. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. साई आदर स्पोर्ट्स नागले संघाला पाहायचं आहे किती धावांची गरज असेल याची माहिती आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेव स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हे आयोजन आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. 37 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता नागले संघाला. आता मात्र पाहायचं आहे. डेफिनेटली चांगली सुरुवात करतोय गोलंदाज मंगेश जाबर. स्लोअर 1चा मारा आपण पाहतोय. चेंडूवरती फिंगर रोल केले होते. चांगली सुरुवात आपण जर पाहिलं तर केली जाते मंगेश याच्या माध्यमातून. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. अतिशय सुंदर गोलंदाजी. चांगली सुरुवात मंगेश याच्या माध्यमातून. मंगेश जाबर एक चांगला गोलंदाज आहे. अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे. तो म्हणजे अभिजित. बीट होताना दिसतोय. आता मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. डेफिनेटली आपण जर पाहिलं तर मंगेश याच्या माध्यमातून 3 चेंडू अद्यापर्यंत त्याने निर्धाव टाकलेले आहेत. चांगली सुरुवात म्हणता येईल या षटकामध्ये केली जाते. मंगेश हा गोलंदाज पालनापाडा संघातून तो बुलंग करतोय आणि चांगली सुरुवात. 3 चेंडू निर्धाव टाकते. चौथा बॉल. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली गोलंदाज येण्याचा प्रयत्न. सुरेख झेल. फलंदाज होईल बा तो म्हणजे अभिजित. बॅक टू द पवेलियन. गॉन. आता गोलीस कुठं होतीस? धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय मंगेश याला. मंगेश याच्या माध्यमातून 4 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 4 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये आणि 1 विकेट तो प्राप्त करतोय. अभिजित बाद झाल्यानंतर आता मात्र कमलाकर जाधव न्यू बॅटर एंटर झालाय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. कमलाकर जाधव आणि करण तुंबडा हे 2 बॅटर यांना आता मात्र चांगला कमबॅक करून द्यावा लागेल. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल सामना जिंकायचा असेल तर नागले संघाला. आता मात्र डबल माइंडमध्ये या ठिकाणी बॅटर आपण पाहतोय. कमलाकर जाधव खेळाचा होता ऑन साईडच्या दिशेने, परंतु चेंडू पडला तर थोडंसं बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद. अतिशय चांगली गोलंदाजी. 3रं षटक हाताळतोय गोलंदाज मंगेश. आता मात्र स्लोअर 1चा मारा. वेट अँड चेंडूला हॅमर केलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू फील्ड होईल. तुषार आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. षटक संपलेलं आहे. 3रं धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि पाहिजे आहे अंतिम षटक हाताळण्याकरता कोणता गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली सुरुवात आपण जर पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये होताना दिसते. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघाच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल नितीन भोईर हा गोलंदाज. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 चेंडू 34 धावांची गरज. पाहायचं काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये.
साई आधार नागले वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या दोन संघाच्या दरम्यान मॅच मात्र चालू आहे. नितीन आता मात्र पहिला चेंडू खेळायचा होता ऑनसाईडच्या दिशेने, चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी नितीन याच्या माध्यमातून, चेंडू टाकतो निर्धाव. 5 चेंडूचा खेळ शिल्लक, 36 धावांची गरज असेल. 36 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्याकरता. कुठे ना कुठे कमी पडतोय साई आधार स्पोर्ट्स नागले संघ. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंडू जाईल मात्र फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करा अभिषेक रक्षण, त्याचाच फायदा उचललाय आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय झालेल्या आहे ते म्हणजे 18 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 34 धावांची गरज. गोलंदाज नितीन तयार. पुढील बॉल आता मात्र सुंदर डिलेव्हरी. चेंडू पहिला तर थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर देवानंद याच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू, चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नितीन हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून चौथा षटक तो हाताळतोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. यावेळेस आडोपटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे दुसऱ्या इनिंगमध्ये पालनापाडा संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग सुद्धा झालेली आहे आणि आता आपण जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय पालनापाडा संघ. आता मात्र चेंडू बॅटची आहे. चेंडू जाईल मात्र कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये 1च धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाही. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या ते म्हणजे 19 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. फारसं काही शिल्लक राहिलं नाही आहे या मॅचमध्ये. गोलंदाज नितीन तयार. आता मात्र स्लोअर 1चा मारा. चेंडू जाईल मात्र निर्धाव. सामना मात्र जिंकतोय तो म्हणजे जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा संघ आणि हार्ड लक साई आधार स्पोर्ट्स नागले. साई आधार स्पोर्ट्स नागले संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय.